केलं जातंय। विजय, सध्याची आंदोलनाची परिस्थिती नेमकी काय आहे? नक्कीच शुभम, जर बघितलं तर सीजेपीच्या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर देखील पाठिंबा पाहायला मिळत आहे। शहरातील क्रांती चौकामध्ये संपूर्ण तरुणाई जी आहे ती एकत्र आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात आला, न्यूज पेपरमध्ये खोटी प्रकरणी कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक मोठा पाठिंबा जो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, काही तरुणाई देखील या ठिकाणी काय सांगाल, काय त्यांच्या मागण्या आहेत? आज दीपके यांनी सगळ्या देशव्यापीमध्ये आंदोलन करायला सांगितलं होतं। काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने पूर्ण देशव्यापी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे। आम्ही आज सर्व विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शहरातील जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सर्वांनी मिळून ठरवलं की आम्ही आंदोलन करायचं। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत आमचं असं चालणार आहे। कारण की देशाचे शिक्षण मंत्री जर राजीनामा देत नाही, असं एवढं काय झालेलं आहे की राजीनामा तुम्ही घेऊ शकत नाही। देशाचे पूर्ण विद्यार्थी आज एक ठिकाणी आलेले आहेत। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर अत्याचार चालू आहे। एवढं सगळं असताना सुद्धा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत। पंतप्रधान मोदी त्यांना राजीनामा का मागत नाहीत, हा आमचा सवाल आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत यांचं असंच चालू ठेवणार आहे। आणि देशामध्ये सुद्धा सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी यांचं असंच चालू ठेवलं पाहिजे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही। आज या ठिकाणी सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आम्ही आज अभिजित दीपके निकाल सांगितले देशव्यापी आंदोलन करायचं, त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बसलोय। गेले 1 ते सव्वा महिना झाला अभिजित दीपके जंतर मंतरवर आंदोलन करतायत, तर या बीजेपी सरकारला शिक्षण मंत्रालयाला जाग येत नाही की कुठेतरी आपण चुकलोय, आपलं सरकार वाचवण्यासाठी ते राजीनामा देत नाही। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी या ठिकाणी हलणार नाही, अशी आमच्या या ठिकाणी प्रामुख्य आहे। आणि येथून पुढे वेगवेगळे आम्ही निदर्शने करत राहू। आंदोलनात काही विद्यार्थिनी जे आहेत त्या देखील सहभागी झालेल्या आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे, काय आंदोलनात सहभागी झाला, काय म्हणणं आहे? जर फ्युचर यांच्या हातामध्ये असलं तर आमचं फ्युचर काही चांगलं होणारच नाही। असंच नीटचा पेपर लीक झाला तर मग कसं होणार, आमचं फ्युचर काय करणार? आम्ही नीटचे एक्झाम द्यायच्या पहिले 10 वेळा विचार करतो, आम्ही काय करावं? यांना इस्तीफा द्यावाच लागेल। काय मागणं आहे, काय म्हणणं आहे? आमचं मागणं असंच आहे की आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे। आम्हाला आमच्या शिक्षणाचा हक्क पाहिजे, फक्त बोलण्यापुरतंच नाही तर आम्हाला आमचा हक्क पाहिजे। लोकशाहीचा खून होऊ द्यायचा नाही। आणि तुम्ही असं मारताय विद्यार्थ्यांना जंतर मंतर मध्ये, तुम्ही त्या दिवशी लाठी चार्ज केला, हे आम्हाला पटलेलं नाही आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करतो। जर बघितलं त्या ठिकाणी संपूर्ण तरुणाई जी आहे ते एकत्र सुरुवात झालेली आहे, आंदोलनाला देखील सुरुवात झाली आहे। जंतर मंतरवरती जर बघितलं तर विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्याला जो पाठिंबा जो आहे तो देखील आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। शुभम, विजय, या आंदोलनामध्ये कोणत्या कोणत्या संघटना सहभागी झालेल्या आहेत? नक्की शुभम, जर बघितलं त्यामध्ये संपूर्ण पक्ष जे आहेत ते एकत्र आलेत आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेना असेल, भाजपा शिवसेना असेल किंवा युबीटी असेल, त्याचबरोबर इतर ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत, डावे पक्ष आहेत, ते देखील यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे। आणि सर्वात जास्त जर बघितलं तर तरुणाई जी आहे ती या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे आता हे तरुणाई जी आहे ती एकत्र आल्याची पाहायला मिळते। अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हे तरुणाई जी आहे ती एकत्र येत आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी जी आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बॅनरबाजी जी आहे त्या ठिकाणी केली जात असल्याची पाहायला मिळते। स्वतंत्र भारताची व्याख्या शिक्षितच्या सत्तेवर आणली आणि त्यामुळे आता शिक्षित जे आहे ते रस्त्यावरचे आले या ठिकाणी बॅनर जे आहे ते अशा पद्धतीचे फलक जे आहे ते हे विद्यार्थी जे आहेत ते आता घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे। कुठेतरी राजकीय नेत्यांमुळे शिक्षण प्रणाली जी आहे ती आता खालवत जात असल्याची या विद्यार्थ्यांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे सीजेपीच्या या आंदोलनाला जो आहे तो मोठा पाठिंबा मिळत आहे। सोनम वांगचुक यांनी जरी आंदोलन सोडलं असलं तरी मात्र, उपोषण सोडलं असलं तरी मात्र आंदोलन जे आहे ते सुरू आहे जंतर मंतरवरती। आणि त्याचबरोबर जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका जी आहे ती आता या आंदोलनकर्ते घेत असल्याचे पाहायला मिळते। शुभ, अगदी विजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर सीजेपीच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अनेक संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि हे आंदोलन केलं जात आहे। केंद्र सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी येथे करण्यात आलेली आहे। आणि आता पुन्हा काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान अपडेट घेऊयात।
गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा भूपेंद्र पटेल यांनी आपत्कालीन केंद्राच्या परिस्थितीमध्ये आढावा घेतला तर यावेळेस मदत आणि बचाव कार्याचा वेग वाढवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत. नरेंद्र